राम राम शेतकरी मित्रांनो, माझं नाव किशोर एकनाथ आमले, मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, फाउंडर ऑफ बळीराजा ॲग्रोटेक कंपनी. मित्रांनो, आज मी आहे ऊसाच्या शेतामध्ये उभा, कारण आज आपण ऊसाच्या शेतामध्येच बळीराजा कोळप यंत्राचा डेमो पाहणार आहोत. मित्रांनो, आज शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा अडचण म्हणजे ऊसाची बाळभरणी. कारण मजूर ही एक अशी समस्या आहे, त्याच्यावरती मजूर एकतर भेटत नाही किंवा जे भेटतात ते भरमसाठ मजुरी देऊन आपल्याला ते काम करून घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण हे बळीराजा कोळप यंत्र डेव्हलप केलेलं आहे आणि ते आज आपण ऊसाच्या बाळभरणीसाठी वापरणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन जुगाड व्हिडिओ किंवा नवीन आयडिया असतील, नवीन संशोधन असेल ते आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळते. आणि तुम्ही जर या चॅनलला जोडून राहिला तुम्हाला नवीन तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज मी आहे ऊसाच्या शेतामध्ये उभा. इथे बाळभरणीचं काम चालू आहे. इथून निम्मा आपल्याला दिसते. एक साईड नांगर टाकून बळीराजा कोळप यंत्राने भर टाकलेली आहे आणि इथून तिकडं पाहतोय तर नुसतं खत टाकून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, हा एक सुंदर अशा पद्धतीचा या बळीराजा कोळप यंत्राचा वापर या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर ऊसामध्ये बाळभरणीसाठी खूप अडचणी शेतकऱ्यांना येत होत्या, त्या दृष्टीने आम्ही हे मशीन डेव्हलप केलेलं आहे. तर मित्रांनो, हे बळीराजा कोळप यंत्राने आणखी काय काय कामे आपण करू शकतो, की जसे सोयाबीन कोळपणी असेल, मकाला माती लावायची असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील, बटाटा, हळद वगैरे, कापूस, तर अशा पिकामध्ये कोळपणी किंवा गवत काढायचं काम हे बळीराजा कोळप यंत्र करते. मित्रांनो, हे बळीराजा कोळप यंत्र आहे. ते जर तुम्हाला खरेदी वगैरे करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचं नाव, पत्ता, ॲड्रेस आणि हे तुम्हाला घरपोच किंवा तुमच्या जवळच्या शहरापर्यंत तुम्हाला डिलिव्हरी अवेलेबल मिळते. त्यासाठी तुम्हाला 2000 रुपये ॲडव्हान्स जमा करावा लागतो आणि बाकीचे जे पेमेंट आहे ते आल्यानंतर जिथं आहे ते फोनपेद्वारे जमा करायचं असते. मित्रांनो, या मशीनबद्दल जर आपण आणखी माहिती पाहिली तर याला आपण 2.5 HP 4 स्ट्रोक इंजिन लावलेलं आहे, जेणेकरून 4 स्ट्रोकला काय होतं, तुम्हाला मेंटेनन्स कमी राहतो आणि पेट्रोलसाठी ॲव्हरेज चांगलं मिळतं. आता समजा याला जर आपण विचार केला तर एकराला 1.25 लिटर एवढं पेट्रोल बाळभरणीसाठी किंवा कोळपणीसाठी मिळतं. जर तुमची जमीन कडक असेल तर थोडंसं जास्त लागू शकतं. आता याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत. एक 2.5 HP आहे, ते 20,000 रुपयाची अशी किंमत आहे 2024 या साली. किंवा कारण काय होतं, जसं जसं व्हिडिओ 10 वर्षानुवर्ष यूट्यूबवर राहतात, किंमत कमी होते, वाढते. तर अशा दृष्टीने आम्ही 2024मध्ये 20,000 रुपये किंमत आहे. आणि याच्यापेक्षा एक मोठं मॉडेल आहे, हे 2.5 HP आहे. तर हे जर घेतलं तर 23,000 रुपयाला बसतं. तर मित्रांनो, हे जर यंत्र खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, आपलं जे बळीराजा यंत्र आहे ते 2 इंजिन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. पहिलं म्हणजे 2.5 HPचं इंजिन आणि दुसरं 2.5 HPचं इंजिन. आता 2.5 HPचं इंजिन ॲव्हरेज जर विचार केला तर तासाला 300 मिली ते 400 मिली पेट्रोल घेते, म्हणजे एकराला 1.25 लिटर पेट्रोल पकडून चाला. आणि त्याच्यापेक्षा मोठं 2.5 HP, तर ते 2.5 HP वालं मशीन तासाला 400 मिलीचे 450 मिली एवढं पेट्रोल घेणार, म्हणजे एकराला 1.5 लिटरच्या आसपास, 1.5 ते 2 लिटर एवढं पेट्रोल कोळपणीसाठी नॉर्मल घेणार. त्याच्यामध्ये तुमची जमीन जर जास्त कडक असेल तर थोडं जास्त पकडून चाला, कमी नॉर्मल असेल तर आणखी कमी पेट्रोल घेणार, असं आहे. आणि ॲव्हरेजचा हा झाला प्रश्न ॲव्हरेजचा. दुसरा म्हणजे मेंटेनन्स. याला मेंटेनन्स काहीच नाही, तुम्हाला फक्त इंजिनची सर्व्हिसिंग एवढंच मेंटेनन्स आहे. त्याला ऑइल बदली करावं लागतं, 100 मिली ते 120 मिली इंजिन ऑइल ह्याच्यामध्ये बसतं, दोन्हीमध्ये पण. छोट्यामध्ये 100 मिली, मोठ्यामध्ये 120 मिली. आता हे ऑइल बदली तुम्हाला कधी करायचं आहे, पहिली ऑइल बदली तुमची होणार आहे 10 तासाला, 10 तास चालल्यानंतर. त्याच्यानंतरची प्रत्येकी 20 तासाला ऑइल बदली करावं लागतं. म्हणजे 4 स्ट्रोकचं जे इंजिन ऑइल असतं मोटरसायकलवालं, तेच इंजिनचं ऑइल ह्याच्यामध्ये तुमचं बसणार आहे. आता दुसरी जी ऑइल बदली असते ना, ती तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पहिली 10 तासाला फक्त चेक करायचं, कमी झालं असेल तर फुल करायचं आणि 20 तास झाल्यानंतर ते बदली करून टाकायचं आहे. असं याचा फक्त मेंटेनन्स आहे. आणि ज्याला एअर फिल्टर असतो, एअर क्लीनर, तेवढा फक्त तो तुम्हाला फटकं मारून साफ करायचा किंवा झटकून किंवा पेट्रोलने धुवून जो काय असेल तो व्यवस्थित साफ करून याला बसवायचा आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बळीराजा कोळप यंत्राबरोबर अवजारे कोणती कोणती भेटतात. आता याच्याबरोबर अवजारे तुम्हाला एक फास मिळते 1 फुटाची, आणि एक सरीपाडाचा नांगर असेल किंवा तो जर नसेल पाहिजे तर एक साईड पलटीचा नांगर, म्हणजे ह्या 2 वस्तू तुम्हाला मिळतात. एक फास आणि एक रेझर, कुठलाही एक रेझर, अशी 2 वस्तू तुम्हाला यंत्राबरोबर मिळतात. आता हे बळीराजा यंत्र तुम्हाला मिळणार कसं? पहिली पद्धत म्हणजे बुकिंग वेबसाईट. आता आमची इथं वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे www.thebaliraja.com. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि ॲडव्हान्स तिथं जो काही असेल तो जमा करून
तुमची डायरेक्ट बुकिंग होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या जिथं डिलिव्हरी पॉईंट असेल त्या पॉईंटवरती तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल. तिथं आलं की तुम्हाला फोनपेद्वारे बाकीचे पैसे जमा करायचे. दुसरी पद्धत म्हणजे खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुमचा ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस तुम्ही WhatsAppला पाठवा पिनकोडसहित आणि जो तुम्हाला डिलिव्हरी पॉईंट मिळेल त्या पॉईंटपर्यंत तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणपर्यंत जे काही असेल तिथपर्यंत तुम्हाला डिलिव्हरी मिळते आणि डिलिव्हरी खर्च 400 ते 500 रुपये तुमचा एक्स्ट्रा लागतो. आणि तिथं जेव्हा मटेरियल 5-6 दिवसात येतं तेव्हा तुम्हाला बाकी पैसे जमा करायचे फोनपेद्वारे आणि माल सोडवून घ्यायचा. आता हे यंत्र आहे, हे बळीराजा यंत्र आम्ही खोलून पाठवतो. का? खोलून पाठवायचं कारण म्हणजे काय होतं, ट्रान्सपोर्टमध्ये हाताळणी व्यवस्थित केली जात नाही. त्याच्यामुळे इंजिनचा पार्ट जो असतो नाजूक पार्ट तो डॅमेज होऊन जातो, फुटतूट होते. त्याच्यामुळे आम्ही इंजिन खोलून बॉक्समध्ये टाकतो आणि बाकीची चेशी आहे एकदम ती व्यवस्थित प्लास्टिक रॅपमध्ये, बबल रॅपमध्ये पॅकिंग करून मग आम्ही पाठवतो. म्हणजे 2 डाग तुमचे होतात. तर त्याचा कुरिअर चार्ज 400 ते 500 रुपये जो बिल्टीवरचा असतो तेवढाच तुम्हाला भरावा लागतो आणि माल सोडवून घ्यायचा. आता असेंब्ली करायची आम्ही एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ तुम्हाला असेंब्लीची पाठवतो. असेंब्ली एकदम सोपी आहे. तुम्हाला हँडल आणि इंजिन या 2च गोष्टी जोडाव्या लागतात. बाकी काही याच्यात अवघड नाही. बाकी सगळं सेटिंग वगैरे केलेली असते. शक्यतो चेन वगैरे जोडावी लागू शकते. आता हे यंत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जे काही सूचना असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा जेणेकरून आपल्या मित्रांनाही या यंत्राचा फायदा घेता येईल. धन्यवाद. बळीराजा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.